18 पालकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। याबाबत बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर शरद गोसावी सर आहेत। सर, या 18 पालकांनी काय केलं होतं आणि काय मोडस ही सगळी ही मोफत शिक्षणाचा ॲडमिशन घेण्यासाठी वापरली होती? RT 25% मध्ये आपण वंचित आणि दुर्बल घटकातील पालकाच्या प्रवेश देतो। हे प्रवेश देत असताना वंचित घटक म्हणजे SC ST NT OBC SB असे घटक आहेत, तर दुर्बल घटक म्हणजे ज्याचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे असे पालक असतात। अशा पालकांना किंवा अशा पालकांच्या बालकांना या योजनेमधून प्रवेश मिळत असतात। हे प्रवेश आपण खाजगी सेल्फ फायनान्स किंवा विनाअनुदानित शाळांमध्ये देत असतो। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सन 24-25 ची प्रवेश प्रक्रिया मान्य न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे थांबली होती आणि ती जुलैमध्ये सुरू केली होती। ह्या जुलैमध्ये सुरू केल्यानंतर साधारणतः मागील वर्षी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये प्रवेश झाल्यानंतर काही पालकांनी तक्रारी केल्या की काही बालकांचे प्रवेश हे नियमबाह्यरित्या झालेले आहेत। म्हणजे त्यांनी जो काही निवासाचा पत्ता दिला आहे तो पत्ता चुकीचा आहे। त्यामुळे आपण असं जाहीर करतो की ज्यांच्याबद्दल तक्रार असेल किंवा काही बालकांचे आपण प्रत्यक्ष स्पॉट व्हेरिफिकेशन करतो। अशी तक्रार आल्यानंतर आम्ही उपसंचालकांना पत्र देऊन त्या तक्रारीची दखल घ्यायला सांगितली। तक्रारीची दखल घेतल्यानंतर त्यांनी चौकशी केल्याने असं दिसून आले की 18 बालकांचा प्रवेश झाला आहे जणू काही मेरिट मध्ये जाण्याचा प्रयत्न केला। तो प्रवेश हा नियम बाहेर, त्यामुळे त्यांनी जे रेंट ॲग्रीमेंट केलं आहे त्या रेंट ॲग्रीमेंट ज्या निवासाचा आहे त्या निवासाच्या ठिकाणी हे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की वास्तव्यास झाला होता वगैरे, हे सगळं त्यांचं आर्ग्युमेंट त्या बालकांचा प्रवेश आपण मागील वर्षीच रद्द केला होता आणि मागील वर्षीच या पालकांवर गुन्हा नोंदवण्याची तसेच घर मालकांवर सुद्धा गुन्हा नोंदवण्याचे आदेश म्हणजे IPS त्या आदेशाची अंमलबजावणी लेट झाली, परंतु परवा दिवशी रात्री गुन्हे दाखल झाले आणि 18 पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। केव्हापर्यंत कोणत्या तारखेला याच्यावरून मी एवढंच सांगू इच्छितो की आम्ही ह्याच्यावर आधी सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे की जे खोटी माहिती खोटी माहिती भरतील किंवा जे काही या प्रकरणात प्रलोभने दाखवतील आणि ऍडमिशनसाठी निरीक्षणांचा प्रलोभन दाखवून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। जे काही सत्य परिस्थिती आधारित तुम्ही प्रवेश घ्या, कुठल्याही चुकीच्या मार्गाचा अवलंब कोणीही करू नये। यावर्षी सुद्धा असं काही डिक्लेअर झालं तर यावर्षी सुद्धा अशाच प्रकारे पालकांवर गुन्हे दाखल केले जातील। त्यामुळे कृपया माझी पालकांना विनंती आहे की कुणीही अशा प्रकारे चुकीचं काम करू नये आणि स्वतःचं किंवा बालकाचं करिअर खराब करण्याचा कृपया प्रयत्न करू नये। त्या हे प्रकार का वाढत आहेत? आता उच्च न्यायालयाचं लक्ष हे प्रकार विशिष्ट शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी वाढत आहे। यामध्ये जसे ते पालक सहभागी आहेत तसेच घरमालक सुद्धा सहभागी आहेत आणि घरमालक सहभागी असल्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे नोंद होतात। आणि कृपया असे जर गुन्हे नोंदवायचे असेल तर चुकीच्या पद्धतीने कोणतेही काम करू नये अशी पालकांना विनंती होती। पण सर, राज्यभरात हे झाले, पुण्यात 18 दाखल, राज्यभरात असे काही प्रकरण समोर आले कोल्हापूर येथे हजर ह्याच्यापूर्वी सुद्धा आपण नागपूरमध्ये असे 2 वर्षापूर्वी प्रवेश रद्द केले होते, अशी तक्रार होती। सगळं स्पॉट व्हेरिफिकेशन केलं, त्यामध्ये त्या ठिकाणी सुद्धा आपण अड्डा प्रवेश 2-3 वर्षापूर्वी रद्द केले होते, त्या संबंधित पालकांवर गुन्हे दाखल केले होते। सगळा फॉर्मॅट करून पाठवलेला आहे। त्यामुळे हा शातीर बदमाश आता ही प्रक्रिया यावर्षी पण सुरू आहे। कालपर्यंत आपल्या रेग्युलर लिस्ट संपली आहे, त्यामध्ये साधारणतः 64,000च्या वर प्रवेश झाले आहे। आता आपण 2-4 दिवसाचा अवधी टेक्निकल क्लिअर वेकन्सी करायला लागतील, त्यानंतर आपण वेटिंग लिस्टमध्ये बालकांना प्रवेश देण्याचं यावर्षी सुरू करू। परंतु आम्ही कोर्टामध्ये सगळं मांडणार आहोत दाखल झालेले आहेत आणि याही वर्षी जर असे प्रकार आढळून आले तर त्या पालकांवरती गुन्हे दाखल होतील असं शरद गोसावी यांनी सांगितलं। त्यामुळे सुमित भोसले सागरवाड पुढे काही कारवाई मात्र करत नाही। त्याचे सगळे जे IPS अधिकारी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। फोटो आहेत म्हणजे हा माणूस